आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। धूम धडाम धूम या आवाजाने कोलाड मंडळ अधिकारी परिसर धडाडला। मात्र प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील अधिकारी घेत आहेत झोपेचे सोंग। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यपदे भोगलेले व आजही सरकारमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना विभागात काय चाललंय ते ऐकायला येत नाही का, अशी खुली चर्चा नागरिकांमध्ये नाक्या चौक्यात होताना दिसत आहे। हे काही रात्रीचे खेळ चाले, नाहीतर दिवसा धावती वराती मागे घोडे असं म्हणायला हरकत आहे काय। मीडियाच्या हाती लागलेले व्हिडिओ हे भर दिवसातील असून कोलाड मंडळ अधिकारी यांच्या परिसरातील हे दृश्य दिसत आहे। इतका मोठी स्फोटके वापरून भरमसाठ दगडखानी बेकायदेशीर ब्लास्ट करतात। या कृत्याला नेमके कोणाचा पाठिंबा असे जिथे तिथे नागरिकांमध्ये चर्चा तर होणारच, कारण शासनाची कोणतीही परवानगी नसताना स्फोटक वापरणं कायदा सुव्यवस्था फाट्यावर मारल्यासारखा प्रकार आहे। स्थानिकांच्या तक्रारी संबंधित अधिकारी यांच्याकडे करून सुद्धा त्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या भ्रष्ट व्यवस्था आता दिवसा ब्लास्ट करण्यास सांगत आहेत, असा आरोप येथील आदिवासी गरीब निराधार असहाय्य महिलेने पत्रकारांशी बोलताना सांगितले। ती महिला तेथेच राहत असल्याने तिने सुंदर घर स्वतः कर्ज काढून बांधलं आहे। त्या घराला अशा धूमधडाम धमाक्याने तडे जाऊन अतोनात नुकसान झाले असल्याचे तिने सांगितले। आता ती महिला व्यावसायिकांच्या कृत्याला व तिला दिले जात असलेल्या धमक्यांना न घाबरता चक्क मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे बोलले जाते। त्यामुळे कोलाड परिसरातील लोकप्रतिनिधींची या आर्दाड कृत्यामुळे चांगलीच नाचक्की होऊन ऐन लोकसभा निवडणुकीत याचा होणारा परिणाम नाकारता येत नाही, असे जाणकार व सुज्ञ नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।